घोष सगळेच सलीम मामा हे सगळेच माझे, कारण मी पूर्वी शिवसैनिक आणि आताच महाराष्ट्र सैनिक. कसं आहे माहितीये ना, रक्ताचं आणि भक्ताचं नातं कधी संपलं जात नाही. ते रक्ताचं आणि भक्ताचं नातं आहे. नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ कधी विसरलं जात नाही. अरे ये तो शिव आंधी है, ये तो शिव आंधी है, तूफान आना बाकी है. अब तो शिव झाकी है, बहुत कुछ बाकी है. दोन बांधवांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोर्चा काढला तर अख्खं नाशिक शहर दणाणून गेलं. ठाकरे ब्रँड स्वप्नारांना हा इशारा आहे. त्यांना मी सांगू इच्छितो, ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झालात, त्यांना तुमच्या किती पिढ्या खाली उतरल्या तरी संपू शकत नाहीत. कारण शंकराचे हे दोन बंधू, हे शंकराचे दोन डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकराचा तिसरा डोळा आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला संपवायला खूप वेळ जाईल. आणि म्हणून इथं सुरुवात आहे. आता फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते झालेत. सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा. इकडून तिकडून माणसं जमवतायत, ह्या पक्षातून घे, त्या पक्षातून घे, त्या पक्षातून घे. पण आम्ही म्हणतोय, साळी माळी तेली कोळी महार सांबार बाग मराठा ब्राह्मण सगळे सगळे आमचे मराठी आहेत. आपण मराठी म्हणून एकत्र येऊया आणि मराठी म्हणून ही जी ताकद आहे त्याचा सर्वनाश करायला पाहिजे. पण त्यासाठी एकत्र यायला पाहिजे. काय मिळालं तुम्हाला? ज्या नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं? खड्डे खड्डे मिळाले. कायदा सुव्यवस्था रसातळाला गेले. एमडी सारखे ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला टपरीवर मिळायला लागले. दिले काय ते सांगा. या ठिकाणी आदिवासीची ती मुलं मोर्चाला कित्येक दिवस बसलेत. अरे दिलेत काय ते सांगा. केंद्रात तुमचं सरकार, गल्लीत तुमचं सरकार, आणि म्हणून या नाशिककरांनी तुमच्यावरती विश्वास टाकला की काहीतरी आमचं होईल. पण उत्तम प्रकारचे असणारे प्रकल्प बंद केले आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसायचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, तुम्ही आता जागे व्हा. यांच्या खोटाडेपणाचा कळस झालेला आहे. मला असं वाटतंय की तुम्ही आता एकजूट जी झालेली आहे, एकजूट सोडू नका. एकत्रितपणे लढा देणं गरजेचं आहे. दोघे भाऊ तर लढतातच आहेत, पण आपण समाज म्हणून आज केवळ मनसे आणि शिवसेना गटाची लोक एकत्र नाहीत, संपूर्ण नाशिक शहरातील जनता सुद्धा आपल्या समोर दिसते. आणि म्हणूनच मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय, एबीपी माझाची टायटल आहे ना, उघडे डोळा बघा नीट, उघडे डोळे बघा नीट. मला असं वाटतं या ठिकाणी असणारा जो मीडिया आहे, या मीडियाने सुद्धा यांची जी काही चाललेली गोष्टी आहेत त्या उघड आणण्याची आवश्यकता आहे. आणि ट्रॅप सारखी प्रकरणे राज्यामध्ये घडतायत, त्या नाशिक शहरात घडतायत. अहो तुम्हाला लाज नाही. आमच्या नाशिकच्या लोकांच्या माना शर्मेने गेला. त्याचं काय करणार? त्याचं काय करणार ते सांगा. नाशिकच्या लोकांच्या जीवाला काय वेदना झाल्या असतील ज्या श्रीराम प्रमुखच्या